शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती आणि त्याला आता प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाही असं प्रत्युत्तर भाजपा आमदार संजय केळकर यांनी दिले। एकनाथ शिंदेबद्दल चुकीचा शब्द काढल्यास धिंडवडे काढले जातील असा इशारा ज्योती वाघमारे यांनी नाईकांना दिला होता आणि त्यावर कोणीच खालच्या पातळीवरून बोलता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। त्यामुळे त्यांनी देखील अशा प्रकारची टीका करणं हे उचित नसल्याचं केळकर यांनी म्हटलं। गणेश नाईक खबरदार, इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे। अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा मायकालाल अजून जन्माला यायचा आहे। गणेश नाईक अवकातीत राहा। तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे। अरे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये। ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक। आता उत्तर प्रत्युत्तर देण्यात काही अर्थ नाहीये। कोणीच खालच्या पातळीवर बोलता कामा नये ही भारतीय जनता पार्टीची खरी म्हणजे भूमिका आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील अशा पद्धतीने टीका करणं हे काही उचित नाही।